या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करतील। जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचे या ठिकाणी स्वागत करूया। आज अतिशय आनंद होतोय की सुभेदार श्रीमंत मल्हाररावजी होळकर 332वी जयंतीचा कार्यक्रम आपण मोठ्या प्रमाणात साजरा करतोय आणि माझ्यासारख्या एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला या तालुक्यानं प्रतिनिधी केलं आणि आज तो मोठ्या प्रमाणात कार्यक्रम इथं होतोय। त्यामुळे मी मुरुमगावचं पहिल्यांदा मनापासून आभार व्यक्त करतो। या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले माननीय श्री राम शिंदेसाहेब, वरिष्ठ सभागृहाचे सभापती, विधान परिषद महाराष्ट्र राज्य, त्याच पद्धतीनं या राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज्यमंत्री आत्ताच ज्यांनी आपल्याला 5 कोटीची निधी देण्याची घोषणा केली आणि वर्ग ब मध्ये आपलं हे मुरुमगावचं हे स्मारक स्थळ वर्ग ब मध्ये आपण करून घेऊया असे जयकुमारजी गोरेसाहेब, त्याचबरोबर आमचे फलटण तालुक्याचे युवा नेतृत्व माननीय रणजितसिंह नाईक निंबाळकर माजी खासदार, आमचे गुरुवर्य, आमचे नेते प्रल्हाद तात्या साळुंखे पाटील, तसेच या समाजावरती प्रचंड प्रेम करणारे, महाराष्ट्रभर आपल्या समाजाचा झेंडा खांद्यावर घेऊन वाहणारे आमचे लक्ष्मणरावजी हाकेसाहेब, आमच्या तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माझे शिवराजे खर्डेकर साहेब, धैर्यशीलदादा कदम साहेब, अशोकरावजी जाधव नगरपालिकेचे आमचे गटनेते, अर्जाप्पा ज्यांनी यापूर्वीच उल्लेख केला की नेत्यांपासून ज्या घरावरती आप्पांनी प्रेम केलं आणि असंच अखंड प्रेम आप्पा तुमचं आमच्या नेत्यांच्या घरावरती आणि आमच्या घरावरती असू द्यावं असे आमचे अर्जाप्पा माजी विधान परिषद सदस्य, माणिकरावजी सोनवलकर साहेब संचालक कृष्णा खोरे विकास महामंडळ, श्रीमंत भूषणसिंह राजे होळकर, श्रीमंत अमरजित राजे बारगळ जहागीरदार तळोदे संस्थान, श्रीमत शबनम मुजावर सतीश कुंभार साहेब आणि या गावच्या प्रथम नागरिक प्रियंकाताईजी सपकाळ आणि सर्वच उपस्थित मान्यवर संतोषजी बोंद्रे, बजरंग नाना गावडे, अमोल सस्ते, तुकाराम शिंदे, शंकरप्पा माडकर, विलासरावजी नलवडे, पराग बोंद्रे, अभय रुपनवर आणि तसेच आमचे डिके अण्णा पवार, विक्रमप्पा भोसले, सागर कांबळे, सुशांत भैया आणि सर्वच उपस्थित मान्यवर, सर्वांची आता नावं घेत नाही, कुणाचं नाव राहिलं असलं तर मला माफ करावं। आज आपण जे सुभेदार मल्हाररावजी होळकर ज्या जन्मभूमीत जन्मले, ज्या या मातृभूमीत या गावामध्ये मुरुम गावामध्ये त्यांचा जन्म झाला, या पवित्र मातेला माझं पहिलं नमन स्मरण करतो, कारण त्या मातीच ह्या फलटण तालुक्याची आहे, ह्या फलटण तालुक्यातलं मुरुम गाव आहे आणि आम्हाला आदर्श आहे, आम्हाला स्वाभिमान आहे की या सुभेदार मल्हाररावजी होळकर साहेबांनी होळकर महाराजांनी अतिशय मोठं काम केलं आहे, अटके पार झेंडा लावण्याचं काम केलं आहे आणि एक धनगर समाजाचा, माझ्या समाजाचा एक महापुरुष की ज्यांनी अटके पार झेंडा लावला आणि या देशाला, या स्वराज्याला, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याला सहकार्य करण्याचं काम, ताकद देण्याचं काम सुभेदार मल्हारराव होळकर महाराजांनी केलं आणि हीच प्रेरणा, हीच ताकद घेऊन आम्ही निश्चितपणानं फलटण तालुक्यात आता आप्पा जसं म्हणला त्या जन्मस्थळाला या तालुक्याचा आमदार म्हणून निश्चितपणाने जो फंड आपल्याला लागेल आणि मला जेवढा त्यातनं शक्य होईल तेवढा जास्तीत जास्त फंड देण्याचा मी प्रयत्न नाही नक्की करीन, कारण तो आपला स्वाभिमान आहे, आपली ताकद आहे, आपली एनर्जी आहे आणि ही पूर्ण देशापर्यंत पोचली पाहिजे, देशापर्यंत आपल्या मुरुमचं नाव पोचलं पाहिजे, एवढाच शब्द मी या निमित्तानं देतो। अधिक वेळ घेत नाही, कार्यक्रमाला बराच वेळ झालेला आहे, कार्यक्रम लांबवत नाही। पुन्हा एकदा मी आपल्या सुभेदार श्रीमंत मल्हारराव होळकर यांना मी मनापासून अभिवादन करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मल्हार। धन्यवाद साहेब। यानंतर आदरणीय श्री रणजितसिंह हिंदूराव नाईक निंबाळकर साहेब माजी खासदार हे या ठिकाणी आपणाला मार्गदर्शन करतील। जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण या ठिकाणी दादांचं स्वागत करूया। जिद्दीचं नाव म्हणजे खासदार साहेब, आत्मविश्वासाचं नाव म्हणजे खासदार साहेब।